8 वर्षापूर्वी विवाहितेचा घटस्फोट झाला होता। त्यानंतर ती आपल्या मुलीसह माहेरी राहायला आली होती। या दोघी मायलेकी एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात वास्तव्याला होत्या। सपनाचा भाऊ दुपारी त्यांच्या घरी आला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्याही पायाखालची जमीन सरकली। एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। सपना माळी वय वर्ष 33 ही तिची मुलगी केतकी माळी वय वर्ष 9 हिच्यासोबत राहत होती। ही घटना 26 डिसेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली। 8 वर्षापूर्वी सपनाचा घटस्फोट झाला होता। त्यानंतर ती तिच्या मुलीसह माहेरी राहत होती। पण 26 डिसेंबरच्या दिवशी सपनाचा भाऊ दुपारी त्यांच्या घरी आला। त्यानंतर त्याच्यासमोर ही घटना आली। त्याने लगेचच घटनास्थळी पोलिसांना बोलवले। पोलिसांनी पाहणी केली असता समोर दिसले की सपना आणि तिच्या 9 वर्षीय मुलीने गळफास घेऊन त्यांचे जीवन संपवले होते। घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली। या चिठ्ठीमध्ये तेच कोणीही जबाबदार नाही असं नमूद करण्यात आले होते। त्यामागे मानसिक तणाव असल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे। जळगावमधील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।